हे थांब. माझ्या वीरूला माझ्यापासून लांब करायचा प्लॅन आहे तुझा. चाल इथं चालती हो. आणि परत जर किचन मध्ये पाय ठेवलास ना तर घाणाच फिरवेन बघ. आता काय करायचं? बाहेर त्या माणसाने चहा घेऊन येतं म्हणून म्हणलं होतं. आता त्याने चहा नाही दिला तर कसं वाटेल त्यासने? घरी आलेल्या माणसाला असं चहा न देताच परत पाठवलं तर या घराची काय किंमत राहील? त्यात काकींनी किचन मध्ये पाय ठेवायचा नाही सांगितलं. आता हिथं चहा केला तर परत काकीसनी बी वाईट वाटेल. नाही, आता मलाच काहीतरी मार्ग काढावा लागेल. वीरू भैया, एक शेवटचा प्रश्न. कालच्या तुमच्या प्रकरणाची दखल सगळ्या पेपरवाल्यांनी घेतली. तुमच्याकडे सगळे आता दादासाहेबांचा वारसदार म्हणून आशेने बघतायत. यावर तुमचं काय म्हणणं आहे? अहो, यावर मी काय सांगणार? ही लोकांचं प्रेम आहे आणि दादासाहेबांचा संस्कार आहे ती, म्हणून लोकांसाठी काहीतरी करतोय. ही माणसं पण तुमच्याकडे त्यांची एखादी अडचण घेऊन आलीत का? आणि त्यांची काय अडचण आहे आणि तुम्ही ती कशी सोडवणार? त्या मायला दांडग्याला जसा मेंढराचा 10 मैलांना वास येतो ना, तसा ह्यांना बातमीचा वास येतोय. हाय आमचं काम वीरूबाईकडे, आणि ती आता सांगणार नाही. हो, जावं होईल तेव्हा सांगू मग. माझी आई काय म्हणते, पुण्याचं काम करावं पण त्याची जाहिरात करू नये. तुमचा हेच निस्वार्थीपणा लोकांनी भावतो वीरू भैया. तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत अशीच चांगली कामे करत राहा. बाकी तुमचं चांगलं काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं. हा वीरूबाई, बरं आम्ही बी निघू का आता? नाही थांबा, ती चहा घेऊन येतच असेल. थांबा, मी बघतो तिला एवढा उशीर का लागतोय ती. हा वीरूबाई, लागू दे वेळ. हा ए, तू कशाला गडबड करतोय रे? हा वीरूबाई, चहा पिल्याशिवाय नाही जाणार आम्ही, आणि तुमचं मन नाही दुखावणार, आणि हो मान घेतल्याशिवाय आम्ही जाणार की नाही. हा वीरूबाई, हा चहा तर राहू दे आता, लयच उशीर झालाय बघा. हो, आणि मेंढराला पाणी बी दाखवायचं होतं. वहिनी कामाच्या गडबडीत चहाच विसरल्या असतेल्या. आम्हाला त्याचं नाही काय. नाही थांबा, तुमच्याशी बोललो, तुम्ही आमच्या अडचणी सोडवतो म्हणला, तीच आमच्यासाठी लय आहे बघा. चला येतो नंतर. हा चल चल. अहो बाबा थांबा, चहा पिऊनच जा. मला माफ करा, मला जरा उशीर झाला चहा आणायला. या ना. पण अहो आता पण नाही बिन नाही, या चहा घेऊ या.
वा वहिनी बेस्ट झालाय चहा बघा. 2 गोटातच तलाप मिटली बघा. बरं हिरो भैया येतो आम्ही हं? आणि ते काम तेवढं आठवणीनं करा. या बाबा. तुम्ही काय काळजी करू नका. उद्या सकाळी तुमची मेंढर तुमच्या ताब्यात असते. बाबा अहो तुमची शान. पियू मला हे अजिबात आवडलं नाही. काय झालं? माझं काही चुकलं का? अगं त्यांना पेलत ना चहा आणलास. हे बघ आपण आपल्या घरातल्या पाहुण्यांना ना अशी वागणूक कधीच देत नाही. आपण असं गरीब श्रीमंत हे मानत नाही ग. सगळी समान आहेत आपल्याला पियू. आणि ती माणसं रानामुळात फिरणारी आहेत म्हणून त्यांना पेलत ना चहा आणलास. अशी का वागलीस तू पियू? अरे विरू ते तुला हिनं पेल्यातनं चहा का आणला हे मी सांगते तुला. तिनं पेल्यात चहा ह्यासाठी आणला कारण तिनं वेगळी चूल मांडली आहे. हिला काय माझं नकोच आहे रे. त्या जुन्या घराचा वापर करायला सुरुवात केली ना तेव्हाच मला संशय आला होता. आता 2 घरं तरी वेगळी केल्यातच आता चूल बी वेगळी मांडली. आणि हिनं दाखवून दिलंय हिला वेगळी चूल मांडायची ती. पियू काकी काय बोलते ती? तू वेगळी चूल मांडलीस? हो. काय पियू मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी तुला 1000 वेळा सांगितलं होतं की ह्या घरची ताकद ही एकत्र कुटुंब आहे ती. तरी मी तू अशी वागलीस. मी जिवंत आहे तोवर तरी या घरात फूट पडू देणार नाही हे मी बोललो होतो का नाही? मग तरी बी तू असं का केलंस? अरे कशी बोलेल ती? तिला हिच्या बापानं घरात फूट पाडून राजकारण करायला पाठवलंय. कारण आता ही असं काहीतरी सांगल. मी हिला किचन मधनं बाहेर काढलं, किचन मध्ये येऊ नको असं काहीतरी खोटं नाटं सांगायचं असेल तुला. अहो नाही काकी मला असं कायच म्हणायचं नाही. वीरू तुला जो उद्देश वाटत तो नव्हता माझा. मगाशी झालं असं काकी आत्मचिंतनाला बसल्या होत्या आणि पत्रकार लोक बी तिथंच होती. आता तूच सांग अशा ह्याच्यात काकीसनी डावलून जर मी किचन मध्ये जाऊन चहा बनवत बसले असते कसं वाटलं असतं ते? आणि लोकांनी काय वाटलं असतं? सासू हिता आत्मचिंतनाला बसली आणि सुनोचं कायच लक्ष नाही. आणि म्हणून मी वेगळी चूल मांडली. फक्त आणि फक्त काकींसाठी, त्यांच्या प्रतिष्ठेसाठी आणि या घरासाठी. पियू पण तरी बी तुला माझी चूक वाटत असेल तर वीरू तू म्हणशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. पियू अगं मी कोणी तुला शिक्षा देणार? एवढ्या मोठ्या घरात वाढून बी तुझ्या मनासारखे तुला काय बी मिळत नाही तरी बी तुझ्या घराचा घरातल्या माणसांचा इतका विचार करतेस. खरं तर माझंच चुकलंय पियू. मी असं तुझ्यावर चिडायला नको होतं. सॉरी पियू. अगं मला नाही का सांगायचं, उगाच लोकांच्यात गैरसमज होतात ना. परत लोक म्हणायची आत्ता आली नाही सून घरात तवर वेगळी चूल मांडली. तुमचंच बरोबर आहे काकी.
इथनं पुढं मी काळजी घेईन. आता तुम्ही जरी मला म्हणला ना की वेगळी चूल मांड म्हणून, तरी बी नाही ऐकायची मी. आणि असं बी या घरचं किचन जेवढं तुमचं आहे तेवढंच माझं बी आहे. त्यामुळं हितनं पुढं हक्कानं अधिकार गाजवणार. चालेल ना काकी? हो, आता किचन तुझं आहे म्हटल्यावरती अधिकार तर गाजवायलाच पाहिजे. बघितलंस पिऊ, काकी किती मोठ्या मनाची आहे ती. पिऊ, आता तुला पाहिजे ती करतो त्या किचन मध्ये, तुला कोण काय बोलणार नाही. हा, फक्त वेगळी चूल मांडू नकोस. बघितलंस ना काकीसने किती त्रास होत होते. काळजी करू नकोस, मी घेईन काळजी. मम्मी काय म्हणली ग ती पिऊ तुला? तिला चांगला धडा शिकवला असशील ना? पृथ्वी, गाडी काढ. मम्मी काय झालं? असं अचानक कुठं जायचंय का आपल्याला? सांगितलं तेवढं कर. चल. काढतो. काय लाज बीज व्हायच? काय वाटतं का तुम्हाला? काकी साहेब या ना, बसा. मी आलो. काकी साहेब माफ करा, मग माझ्यात काय बी चूक नाही. त्याशिवाय वीरूभाई आलं आणि डायरेक्ट मला उचलून घेऊन गेलं. मला ऑर्डर सही करण्याशिवाय पर्यायच नव्हता. सही केली मी, नाहीतर आतापर्यंत तुम्ही सांगत होता तसंच करत होतं का नाही मी. तुमची किरकिर ऐकायला आले नाही मी, आणि जे झालं ते बी बोलायला नाही आले. आता पुढं काय करायचं ते सांगायला आले मी. आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जायचं आणि वीरूवर केस करायची. यस, शासकीय कर्मचाऱ्याला रजेवर असताना त्याचं अपहरण करून त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन बळजबरीनं कामकाज करायला लावलंय, अशी केस करायची त्या वीरूवर. फक्त माझी सही राहिली त्याच्या ऑर्डरवर, ती पण तुम्ही सांगितली म्हणून मी टाळत होतो. त्यामुळं जे झालं ते योग्य झालं. उगा आपण पोलीस केस करायला जायचो आणि ते प्रकरण आपल्यावर उलटायचं. तुम्ही वीरूवर केस नाही केली ना तरी ते प्रकरण असंही उलटणार आहे तुमच्यावर. पोलिसांकडे माझ्याकडनं तुमच्या घोटाळ्याचे पुरावे पोचत्यात. त्या पोराची ऑर्डर काढण्यासाठी तुम्ही किती पैसे घेतले होते हे बी सांगेन. मी अडकले तर चालेल, पण तुम्हाला बी अडकीन हे लक्षात ठेवा. माझ्या प्रत्येक 2 नंबरच्या कामावर तुमच्याच सह्या आहेत. तेव्हा मी सांगेल तेच आणि तसंच ऐकायचं. नाहीतर गाठ आहे या कांचन सूर्यवंशीशी, ही डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. चालते काकी साहेब, तुम्ही म्हणाल तसं. माझी मम्मी वीरू जेलची हवा खाणार तर खायलाच पाहिजे. त्याशिवाय त्या वीरूची आणि पियूच्या डोक्यातली समाजसेवेची हवा बाहेर निघणार नाही. लोक त्याला लय खांद्यावर घेऊन नाचतात ना, नाही त्याच लोकांनी त्याला पायाखाली तुडवायला लावलं तर बघ. आता मी बघतेच पोलीस स्टेशन मधनं त्याला कोण आणि कसं बाहेर काढता येते. या कांचन सूर्यवंशीच्या वाट्याला गेलाय तो. आता बस म्हणा जेलमध्ये खाना फिरवत. ए तुम्हाला सांगितलं ना आमच्या माळा मेंढरा आणायची नाही म्हणून, तरी पण कसं काय आला रे तुम्ही इकडे? मेंदूत पाणी झाले का तुमच्या वर? अहो पण ते रानमाळ सरकारचं आहे ना व, म्हणून मेंढरा आणले तिकडे बघा. लय सरकार सरकार करतो रे. थांब,
सरकारी जागेतच फटका तुला म्हणजे अक्कल तुला चल. लय माज आलाय ह्याचने, चला ह्याचा माज उतरवूया. यासने हात तर लावून दाखवतो, जाग्यावर हात तोडीन. हे विरू, तुझा काय संबंध नाही आमच्या मध्ये पडा. हे आमच्या गावाचा विषय आमच्या आम्ही बघून घेईन. गावच्या मॅटरच्या मध्ये पडू नको, नाही तर बाबा उठा उठा उठा. अरे नीट प्रेमानं बोलूयात ना आपण. उगी धमकीची भाषा कशाला? ही तुमचं गाव आहे ती मान्य आहे. ही जमीन तुमच्या मालकीची आहे का? नाही ना. अरे सरकारी जमीन आहे ही. मग सरकारी गायरानात हिने जर मेंढरं चरायला आणली तर तुम्हाला काय अडचण आहे? की सरकारी गायरान असलं तरी आमच्या हातीत आहे, त्यामुळं त्यांची मेंढरे चरली तर आमच्या गुरांनी गावात कमी पडेल. बर, मला सांगा, तुमच्या गुरांना रानात कोण घेऊन जातं? वडील. अरे बेटा, लाज वाटली पाहिजे तुला सांगताना. तोंड वर करून काय सांगतोयस? वडिलांना उन्हातानात गुरु वाळायला पाठवून स्वतः वळवाने हिंडतोयस वे. आणि या गरिबांवर रुबाब झाडताय वे तुम्ही. अरे कष्ट करणारी माणसं इथे तुमच्यासारखं आई बापाच्या जीवर उड्या नाही मारत. लाखाचं सोनं घेऊन फिरतात, पण तीच बरी माज दाखवत नाही. आणि ह्यांनी जर मनात आणलं ना तर हितच कुऱ्हाडीने तुमच्या खांडोळ्या करतील. पण नाही, प्रेमाने राहतात आणि नियमाने जगणारी माणसं इथे. उगाच त्यांच्या कुऱ्हाडी बाहेर काढायला लावू नका तुम्ही. अरे ही माणसं आहे ती ना म्हणून आपल्या कणगीतनं दाणं आहे ती. आपल्या आयुष्यात सुखाच्या राशी आहेत. ह्यांच्याचमुळे तर आपलं शेत शिवार सुरक्षित आहे ती. आपल्या शेतकऱ्यांच्या शेणामातेच्या वासानं जशी जमीन पिकाऊ बनती ना, तसंच ह्यांच्या शेरडं करडं आणि मेंढराच्या वासानं खतानं तिचं सोनं होतं या. ही गडी जेव्हा आपल्या वावरात सुमरण मांडतात ना, तेव्हाच आपलं वावर आबादानी होतं या. अहो, गावच्या पालखीत खांद्याला खांद्या लावून खांदेकऱ्याचा गजीचा मान आहे असणे. मला सांगा, गावची कुठली पालखी यांच्याशिवाय होते हो? जेवढं तुमच्या आजा पंजाच्या मातीवर उपकार आहे ती ना, तेवढंच ह्यांचं बी आहे ती. अरे आपण सगळी एकाच मातीतली माणसं आहे ती. मग कशाला हा दुजाभाव करताय तुम्ही उगाच? आपल्या वाट्यातलं बाबळीचं काट आहे ना, ही स्वतःच्या आयुष्यात घेऊन आपली जिंदगी फुलासारखी करतात. त्यामुळे लक्षात ठेवा, ही माणसं आहे ती म्हणून आपल्या जगण्याला किंमत आहे. त्यामुळे हेच निमाज दाखवायच्या अगोदर ना त्यांच्या कष्टाला बघून तुम्हाला जरा लाज वाटू द्या. विरूला का आम्हाला माफ करतो, आमचं डोळं उघडलंच. आम्ही उगं हे गायरान आमची जहांगीर असले का आम्ही लोकांना घालून पाडून बोलत होतो. दादा चुकलं आमचं, आम्हाला माफ करा. आज विरुबाईने आमचं डोळं उघडलं. आता कधीच आमच्याकडनं परत अशी चूक होणार नाही. हे गायरान तुमचंच आहे, तुम्ही चारा इथं बिंदात मेंढर. तुमची मेंढर आहे ते आमच्याकडे आम्ही घेऊन येतो. चला रे. विरुबाया, लय मोठं काम केलंस तू आज आमचं. तू होतं म्हणून नमतं घेतलं त्या पोरांनी. अरे बिरोबानीच धाडलंय तुला आमच्या मदतीला. अरे सांग तुला काय पाहिजे, आम्ही आमच्या जीवाचं रान करू. तू पाहिजे ती माग. आशीर्वाद द्या. अरे आशीर्वाद तर हायच आमचा तुझ्या पाठीशी. पण हे घे, ही ओळख आहे बघ आमची. होय, आता एवढंच आहे बघा आम्हाला तुला देण्यासारखं. तवा ही घोंगडच घे आणि गोड मानून घे, नाही म्हणू नगेच. वीरू,
चला येतो. येतो बाबा.